रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणाला माय बाप जरी सरपिण की बोका या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण ऐकवणार आहे। 3 उदाहरणं देऊन तुकाराम महाराजांनी ज्ञान हे किती महत्त्वाचं आहे आणि किती घातक आहे या संदर्भामध्ये फार महत्त्वाचा अभंग सांगितलेला आहे। शेवटपर्यंत ऐका। ज्ञान तर असतं, ओबामालाही ज्ञान होतं आणि ओसामा बिन लादेनलाही ज्ञान होतं, पण ओबामा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला, 5 वर्ष अमेरिकेचा उत्कर्षात अधिक उत्कर्ष केला। आणि ओसामा बिन लादेननी ते जे त्यांचं केंद्र होतं, मोठी इमारत जी होती औद्योगिक केंद्र, त्यात विमान घालून उद्ध्वस्त करून टाकलं। असं ते विध्वंसक ज्ञान दोघांनाही, पण ज्ञानाचा वापर कसा करायचा या गोष्टी या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या आहेत। ऐका। माय बाप जरी सरपिण की बोका, त्यांच्या संगे सुखा न पवे बाळ। माय बाप जरी सरपिण की बोका, मातृदेवो भव पितृदेवो भव असा वेद सांगतो। आईबाप हे दैवत आहे, देव आहेत, ही एक बाजू झाली। पण तुकाराम महाराज असं म्हणतात की माय बाप आहेत चांगले, पण सरपीण आपले अंडी खाते आणि बोका आपले पिल्लं खातो। तेव्हा हे जर आईबाप असतील तर त्यांच्या संगे सुखा नपवे बाळ, त्यांचे बाळसुद्धा त्या आईबापामुळे सुखी होत नाहीत, मृत्यूच त्यांच्या पाचवीला पुंजला आहे। सांगायचा मुद्दा की आईबाप असले तरी दुसरी बाजू पण महत्त्वाची असते। दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, चंदनाचा सूळ सोनेयाची बेडी। चंदन चांगला सुगंधी चंदन आहे, चंदनाला किती मोठा भाव आहे, चंदनाचा सुगंध चांगला ठीक आहे, पण चंदनाची जर बेडी केली तर ती बंधनकारक ठरते, दुःखकारक ठरू शकते। आणि सोन्याची बेडी केली तर वाईट ठरते। आणि चंदनाचा सूळ केला, चंदनाच्या लाकडाचा जर सूळ केला आणि त्या सुळावर जर माणूस दिला तर मरणच त्याचं। अरे म्हणले चंदनाचा सूळ आहे ना, असू दे, पण त्या सुळावर जर माणूस घातला तर तो मरणार। म्हणजे चंदन चांगला, पण जर सूळ केला त्याचा तर वाईट। सोनं आहे चांगलं, पण त्याची जर बेडी केली सोन्याची तर ती बंधनकारक ठरते। सोखने दी फोडी प्राणनाशी, तर चंदनाचा सूळ आणि सोन्याची बेडी सुख देणार नाही, प्राणघातक ठरेल दोन्ही पण। तो का म्हणे नरकी घाली अभिमान, हे 3 उदाहरणं देऊन तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सिद्धांत सांगतात। काय सिद्धांत आहे? नरकी घाली अभिमान, अभिमान नरकात घालतो। जसं चंदन चांगलं आहे पण सूळ माणसाला प्राणघातक ठरतो, सोनं चांगलं पण बेडी घातली तर बंधनकारक ठरतं। मायबाप चांगले आहेत पण सरपीण किंवा बोका असले तर त्यांना त्रास आहे। तसं ज्ञान जरी चांगलं असलं, तो का म्हणे नरकी घाली अभिमान, तर त्या ज्ञानामध्ये जर अभिमान असला, जरी होय ज्ञान गर्व ताठा, पण त्या ज्ञानामध्ये जर गर्विष्ठपणा असला, ताठरपणा असला तर त्यालासुद्धा नरकात जावं लागतं। म्हणून गर्व आणि ताठा, गर्वाचे घर खाली असं एक उदाहरण आहे। किंवा ताठा आणि गर्व हे माणसाला नरकात घालतात, ज्ञान माणसाला नरकात घालत नाही। पण त्याच्यामध्ये जर हे मिसळलं तर मग मात्र ज्ञानसुद्धा नरकाला घालवतं। म्हणून आईबाप असले तर ते जसे सरपीण आणि बोका उपयोगाचे नाही। एक हिंदी सुभाषित आहे, भरतने अपनी जननी त्यजय, पिता त्यजय प्रल्हाद। विभीषण ने अपना भैया त्यजय, श्री राम के काज। भरताने आपल्या आईचा त्याग केला, पिता त्यजय प्रल्हाद, प्रल्हादाने हिरण्यकशिपूचा म्हणजे बापाचा त्याग केला, बापाची आज्ञा ऐकली नाही। विभीषणाने आपल्या थोरल्या बंधूची रावणाची आज्ञा ऐकली नाही, गावाच्या बाहेर लंकेश हाकून दिला तरी तो तिथे जाऊन राहिला, म्हणजे त्याचं ऐकलं नाही। का तर श्रीराम के काज, देवासाठी
त्यांनी हे सगळं केलं. म्हणजे उद्देश जर चांगला असेल तर यांचा त्याग केला तरी चालतो असं शास्त्र म्हणतं. ज्ञानेश्वरी सांगते, नवल अहंकाराची गोठी विशेषेन लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवे. अहंकार असा आहे ना की तो अज्ञानाच्या पाठीमागं लागत नाही, सज्ञानाच्या कंठात झोंबतो आणि सज्ञानाला मात्र तो घाळ करतो. आणि म्हणून सज्ञानी लोक सावध असले पाहिजे. आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी, सज्ञानीच लोक जास्त संकटामध्ये जातात असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे अभिमानाचे तोंड काळे दावी बळे अंधार. अभिमान आहे ना, त्याचं तोंड काळं आहे, तो नरकाला घालू शकतो. आणि अभिमान गेला तो का म्हणे देव झाला. अभिमान गेला पाहिजे. कोणता अभिमान? दुराभिमान, दुष्ट अभिमान, ज्याच्यामध्ये गर्व आणि ताठा असे शब्द घातलेत. गर्व ताठाचा अभिमान नरकाला घालतो आणि चांगला अभिमान माणसाला उच्च नेतो. धरीन अभिमान आपुले करीन जतन, तुकाराम महाराज म्हणतात. चांगल्या गोष्टीचा, सद्गुणांचा, संस्कृतीचा आणि ज्ञानाचा या अभिमान धरला पाहिजे ना. तर चांगल्या गोष्टीचा अभिमान धरा, गर्व आणि ताठा करू नका. तो अभिमानसुद्धा नरकाला नेईल असा त्याचा मतितार्थ आहे. म्हणून हा मुद्दा लक्षात ठेवा की ज्ञान तर पाहिजेत पण गर्व ताठा रहित पाहिजे. विद्या विनयेन शोभते, नम्रता आली पाहिजे, असं ज्ञान पाहिजे. तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, समृद्ध व्हा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण.